संघटन पर्वाच्या या बैठकीला उपस्थित आणि या बैठकीचा समारोप माननीय लोकनेते आपल्या सर्वांचे परिवाराचे सहकारी आणि महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याचा संकल्प ज्यांनी केला असे माननीय देवेंद्रजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच पदाधिकारी, उपस्थित बंधू भगिनी, सकाळीच मी आणि आशिषनी प्रास्ताविक केला आहे, त्यामुळे अधिकचा वेळ न घेता देवेंद्रजी, सकाळपासून आम्ही या संघटन पर्वाच्या बैठकीमध्ये दोन्ही विषयाला पूर्ण करण्याकरता योजना नियोजन आम्ही केला आहे। आज मला अभिमान आहे की आपण 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी गठीत करण्याचा संकल्प केला होता। केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा आपण याबद्दलची एक विनंती केली होती की 1.5 कोटी सदस्य संख्या होतपर्यंत महाराष्ट्राला मुभा द्यावी, तशी मुभा आपल्याला दिली आहे। पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की आज आपण 98 लाख ही सदस्य संख्या आपल्या पक्षाची झाली आहे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये 1 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी गठीत होईल। आपले सर्व त्या ठिकाणी महाराष्ट्राचा एक रेकॉर्ड 1 कोटी सदस्य संख्येचा होईल। परवा किंवा उद्या जसे 1 कोटी होतील तसंच तुम्ही थोडा जल्लोष आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केला पाहिजे की 1 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आता या महाराष्ट्रामध्ये आहे। आपला पक्ष 1 कोटी सदस्य संख्येचा झाला आहे, याकरता थोडा जल्लोष आपण आपापल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, आपल्या आमदारांनी केला पाहिजे। आणि पुन्हा एकदा पुढचे जे 50 लाख जो आपलं टार्गेट राहिला आहे, या 50 लाखाकरता आता आपण 15 फरवरी ही शेवटचे दिवस केंद्राला मागून घेतलेली आहे। तशी परवानगी शिवप्रकाशजीने आपल्याला दिली आहे, राष्ट्रीय अध्यक्षांनी परवानगी दिली आहे। 15 फरवरीपर्यंत 50 लाख उरलेलं टार्गेट हे आपल्याला पूर्ण करायचं आहे। खरं तर तशी आम्हाला येण्याची गरज नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे की 13 तारखेला 13, 14, 15, 16 4 दिवस मी आणि रवी चव्हाणजी विभागीय प्रवास करतोय, त्यापूर्वी 50 लाख पूर्ण होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। म्हणूनच 13 तारखेपर्यंत आम्ही हा दौरा 6 तारखेलाच आम्ही करणार होतो, पण 13ला जसं पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ आपण म्हणतोय, 14ला आपण नांदेड आणि संभाजीनगर म्हणतोय, 15ला जळगाव आणि नाशिक म्हणतोय, 16ला कराड आणि पुणे म्हणतोय, 17ला मग आम्ही मुंबई आणि ठाणे करणार आहोत। आम्ही दोघेही का प्रवास करतोय, काय ह्या कार्यशाळा लावल्या आहेत, या कार्यशाळेतनं आपल्याला पुन्हा एकदा संघटन पर्वाचं पुढचं काम पूर्ण करायचं आहे। मला अपेक्षा आहे की 13 पर्यंत आपण 50 लाख टार्गेट ज्या ज्या जिल्ह्याला ज्या ज्या विधानसभा सदस्यांना दिला ते पूर्ण करालच, नाही झालं तर आपल्याला ते पुढं 1-2 दिवसात पूर्ण करावं लागेल। 13 तारखेनंतरही 15 तारीख शेवटचा दिवस आहे, पण पूर्ण कार्यशाळा याच्याकरता आहे। किमान देवेंद्रजी 600 पदाधिकारी आम्ही एका बैठकीला बोललो आहे। 8 बैठका होणार आहेत, 2 मुंबई आणि कोकणाच्या म्हणजे 10 बैठका होतील। 6000 पदाधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत, रवीजी आणि मी। या बैठकीमध्ये कार्यशाळेच्या माध्यमातून सक्रिय सदस्यता अभियानाची कार्यशाळा सोबत बूथ अध्यक्षाची आणि बूथ समितीचे गठन हे आम्ही त्या ठिकाणी करण्याची कार्यशाळेकरता येतो आहे। काही भाषणाच्या फार बैठकी राहणार नाही, पण मी आणि रवी चव्हाणजी एवढ्याकरता येतो आहे की आपल्याला मंडळापर्यंत आणि मंडळाच्या महामंत्र्यापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवायचा आहे। आणि म्हणून आम्ही तसा एक प्रवास या ठिकाणी योजना तयार केली आहे। ज्यांना ज्यांना आपण जबाबदारी दिली आहे त्यांनी नियोजित बैठक जर बरोबर त्या पद्धतीने कार्यशाळा केल्या तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी पूर्ण टार्गेट करू। काही करून आपल्याला 20 तारखेपर्यंत सक्रिय सदस्यता अभियान संपवायचं आहे। आपण एका बूथवर 5, जसं आता राजेश पांडेंनी वाचलं, कोण कोण सक्रिय सदस्य असावा, स्वतःला तर करायचं आहे, पण त्यासोबत कोण असावे बूथवर। मी यानंतर अजून याच्यात एक आग्रह करीन की किमान जिल्हाध्यक्षांनी थोडे कॅम्प लावून, मंडळाध्यक्षांनी कॅम्प लावून जे अपेक्षित आपले सक्रिय सदस्य आपण करणार आहोत, ॲक्टिव्ह मेंबर करणार आहोत। आणि आमदारांना तर माझी विनंती आहे की आमदारांनी
किमान 300-400-500 प्रमुख पदाधिकाऱ्याला बोललं पाहिजे त्यांच्या विधानसभेतल्या. जसं आता देवेंद्रजी आणि आम्ही सक्रिय सदस्यता घेतली आहे. तुम्ही सुद्धा एक, जेव्हा तुम्ही आमदार, आपण सर्व, जसं माझ्या मतदारसंघात मी जर 300-400 पदाधिकाऱ्याला बोलवलं आणि एक कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमात 300 पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सदस्यता घेतली, तर त्यामधनं एक चांगला मेसेज की आमच्या आमदारांनी बोलवणार, आम्हाला सक्रिय सदस्य केलं, ॲक्टिव्ह केलं, ॲक्टिव्ह मेंबरशिप दिली. आणि आपण ते ठरलं आहे की कुठले आता मंडळाचे पदाधिकारी, बूथचा अध्यक्ष असेल किंवा जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील किंवा प्रदेश पदाधिकारी असतील, ॲक्टिव्ह मेंबरशिप शिवाय तर आपण करू शकत नाही पदाधिकारी. आणि आपण मगाशी हेही सांगितलं की बूथवरचा किमान 5 जर सक्रिय सदस्य झाले, कारण देवेंद्रही जरी या ठिकाणी सक्रिय सदस्यता केली आहे ती त्यांच्या मंडळात नोंदली जाईल, त्यांच्या बूथवर नोंदली जाईल, त्यामुळे ते बूथवरच जाईल. तर माझी विनंती आपल्याला आहे की आपण त्या ठिकाणी काही करून 20 तारखेपर्यंत ही सक्रिय सदस्यता पूर्ण करण्याकरता ज्या कार्यशाळा आहे, आणि लवकरच मग 21 तारखेपासून तर 28पर्यंत आपण विचार करतो आहे की आता बूथ अध्यक्ष आणि बूथ समितीच्या निवडी, पुढच्या आपले मंडळ समित्या, जिल्हा समित्या आपण पुढचा कार्यक्रम देऊ. पण आता आपण 28 तारखेपर्यंत कार्यक्रम योजना तयार केली आहे. याकरता देवेंद्रजी ही बैठक होती. आम्ही या बैठकीचं योग्य नियोजन केलं आहे. मला अपेक्षा आहे की 5 लाख सक्रिय सदस्य ॲक्टिव्ह मेंबरशिप असलेला पक्ष, 1.5 कोटी प्राथमिक सदस्यता असलेला आपला पक्ष हा गठीत होईल. निश्चितपणे आपण केंद्राला जे टार्गेट दिलं आहे ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. एक आपल्या संघटना आणि सरकारमधला समन्वय करण्याकरता संपर्क मंत्री, म्हणजे पक्षाकरता संपर्क मंत्री, आणि त्या जिल्ह्यात महिन्याचे 2 दिवस जातील आणि त्या जिल्ह्यामध्ये आपली संघटना, सरकारमधले कामं आणि मुक्कामी जातील, अशी एक काळजी आपण घेतली पाहिजे. मी काही संपर्क मंत्र्याचे नावं आता घेतो आहे, कुठल्या जिल्ह्याला कोण दिलं आहे माननीय देवेंद्रजींनी आणि ठरवलं आहे. तर मला असं वाटतं की ज्यांचे नाव घेत त्यांनी थोडा आपला परिचय करून द्यावा आणि तो जिल्ह्याच्या लोकांना माहिती होईल. तर संघटना आणि सरकारमधला समन्वय करण्याकरता आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांना पूर्ण न्याय देण्याकरता आणि गरज पडली तर ते नागरिकाचे प्रश्न येतील, ते नागरिकाचे प्रश्न सोडवण्याकरता साधारण हे संपर्क मंत्री आहे. आणि या ठिकाणी पालकमंत्री वेगळे आहेत, पण संपर्क मंत्री म्हणून आपण जाणार आहे. गोंदियाला डॉक्टर पंकज भोयर जातील. गोंदिया पंकज भोयर आहेत. पंकज भोयर ते मग अशी गोंदिया पंकज भोयर. बुलढाणा आकाश फुंडकर, आकाश फुंडकर बुलढाणा. यवतमाळ अशोक उईके. वाशिम राधाकृष्ण विखे पाटील आहेत. संभाजीनगर अतुल सावे. ठीक आहे, अतुल सावे. बीडला पंकजाताई मुंडे. धाराशिव जयकुमार गोरे. धाराशिव जयकुमार गोरे. हिंगोली मेघना महाजन. नंदुरबार जयकुमार रावल. मुंबई शहर मंगलप्रसाद लोढा. ठाणे गणेश नाईक. रायगड नितेश राणे. रत्नागिरी आशिष शेलार. सातारा शिवेंद्रराजे भोसले. कोल्हापूर माधुरताई मिसाळ. आणि पुणेला नामदार चंद्रकांतदादा पाटील आपले हे संपर्क मंत्री असतील. खरं तर आपण महिन्याचा 2 दिवस प्रवास करून या ठिकाणी आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. मी माननीय देवेंद्रजींचा आभार मानतो आणि संपवतो. माननीय देवेंद्रजींनी एक चांगला निर्णय काल घेतला. या राज्यामध्ये 1,94,00,000 म्हणजे 500 मतदारामागे 1 अशा विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आता शासन आदेश काढलेले आहे. आपण पक्षातर्फे त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करू. 1,94,000 आपल्या बूथवरच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना खरं तर जे समाजामध्ये काम करतात, विकासामध्ये काम करतात, हातभार लावतात आणि त्यांनी हा निर्णय घेताना खरं तर 14 विविध प्रकारचे कर्तव्य आणि कर्तृत्व काय केले पाहिजे, म्हणजे 14 बाबी. या साधारण पहिल्या काळात थोडा संभ्रम होता की बाबा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजे काहीच नाही, कशाला दिलं आम्हाला. आता तर माननीय देवेंद्रजींनी त्यामध्ये ज्या पद्धतीनं केला आहे, मी तुम्हाला जो GR घरोघरी जेव्हा पोहोचेल, आता पोहोचला तो 50% लोकांचे फोन यायला लागले, SMS, एवढे SMS आले आहेत, आम्हाला करा, आम्हाला करा, आम्हाला करा, आम्हाला करा. कारण एवढे अधिकार दिले आहेत, एवढे कर्तव्य त्यांना पार पाडायचे आहेत.
म्हणजे उद्याच्या एखाद्या योजनेचं प्रमाणपत्रापासून तर उद्या दक्षता समित्यापर्यंत, अन्न पुरवठा समित्यापासून तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला दिली आहे आणि 1,94,000च्या वर आपल्याला विशेष कार्यकारी अधिकारी भाजपा, शिवसेना, महायुती सर्वांचाच त्यामध्ये भाग राहणार आहे. कारण पर्सेंटेजप्रमाणे प्रत्येकाला आपल्याला त्या ठिकाणी वाटा द्यायचा आहे. पण एक मोठं काम या ठिकाणी उभं होईल आणि ज्या पद्धतीने हा GR आहे, मी देवेंद्रजी या GRची प्रतीक्षा आपल्या महाराष्ट्राचा प्रत्येक कार्यकर्ता बघत होता. आपण आमच्या या ठिकाणी समाजसेवेमध्ये सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना आणि लोकांचा न्याय मिळण्याकरता शेवटी जनतेला न्याय मिळणार आहे आणि त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देण्याकरता एक मोठं काम, मोठा निर्णय आपण घेतल्याबद्दल मी पक्षाच्या वतीने आपले आभार मानतो. आणि एक पुन्हा सांगतो, खरं तर काही पदाधिकारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय झालं याचा अजूनही इको करत नाही. बघा, इतके निर्णय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाल्यावर घेतले. डावोसला जाऊन ज्या पद्धतीने 15.75 लाख कोटी रुपयाची त्यांनी इन्व्हेस्टमेंट आणली, म्हणजे मी या काळातले निर्णय बघा, काय निर्णय आजही कॅबिनेटमध्ये. आता औद्योगिकसाठी येण्याची गरज नाही असे निर्णय, खूप निर्णय आहेत. माझी विनंती आपल्या टीमला आहे, माझ्याशी सर्वांना, की आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या टीमच्या माध्यमातून, तुमच्या हँडलच्या माध्यमातून मंगळवारी बघाचं काय होत आहे राज्यामध्ये, काय आपल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला, काय कॅबिनेटने निर्णय घेतला आहे, तो किती त्या वर्गाकरता महत्त्वाचा आहे. त्या वर्गामध्ये तो जातो का नाही जातो आहे. एवढी मोठी टीम आपल्याजवळ आहे. या टीमनं जर आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या बोलण्यातनं जेव्हा तुम्ही बोलायला लागाल की ज्या ठिकाणी शेतकऱ्याकरता शेतकरी बोलतील, व्यापाऱ्याकरता व्यापारी बोलतील, याकरता ज्या पद्धतीने इको करायला पाहिजे त्या पद्धतीने ते केला पाहिजे अशी विनंती माझी आपल्याला आहे. मी पुन्हा एकदा माननीय देवेंद्र यांच्या या बैठकीमध्ये आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनाच विनंती करतो की या बैठकीचा समारोप करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.